आज ही बैठक झाली, काय नेमका बैठकीचा उद्देश होता आणि काय त्याचा आउटकम आला आहे? महाराष्ट्रातल्या आमच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे प्रत्येक जिल्ह्याचे जे ग्रामोद्योग अधिकारी आहेत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आणि मधाच्या क्षेत्रात काम करणारे मधुक्षेत्रिक मदनिरीक्षक अशा सगळ्यांची एक आढावा बैठक आणि योजना बैठक अशी आमची 2 दिवस इथे झाली. दोन्ही मिळून 75 उपस्थिती या सगळ्या बैठकीला होती. आणि या बैठकीत 3 विषय प्रामुख्याने झाले. एक, ज्या योजना आमच्या मंडळामार्फत राबवल्या जातात रोजगार निर्मितीसाठी, अशा 3 योजना आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. या 3 योजनांची कार्यवाही आमच्या मंडळाच्या माध्यमातून होते. आणि चौथी योजना ती मंडळाची स्वतःची आहे, म्हणजे राज्य सरकारचीच, पण मंडळ पूर्ण पुढाकार घेऊन करतं अशी ती मदकेंद्र योजना. त्याच्या 4 योजनांची कार्यवाही कशी करणार आणि त्याची योजना काय बनवणार पुढच्या वर्षभरासाठी याची प्रामुख्याने चर्चा या बैठकीत झाली. आणि त्याच्याचबरोबर मधाचे गाव अशी जी संकल्पना, असा जो उपक्रम आमच्या मंडळाने हाती घेतलेला आहे, त्या मधाच्या गावाविषयीसुद्धा चर्चा झाली. जसं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करणं अशी ती योजना आहे. त्यातल्या 10 गावांमध्ये अर्ध्या 50% काम झालेलं आहे आणि आणखीन 10 प्रस्तावित गावं ही पुढच्या काळात आम्ही करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एक करणार आहोत, पण एक टप्प्यात 10-10 गाव अशी आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या 10 गावांमध्ये काम चालू झालेलं आहे. दुसऱ्या टप्प्यातली 10 गावांचे प्रस्ताव सगळे आलेले आहेत. मग त्याची सगळी पूर्तता करून त्या गावांची सुद्धा कामं पुढच्या काळात सुरू होतील. या गावांची कामं पूर्ण झाल्यावर आधीच्या टप्प्यातली अशी सगळी योजना बनवण्यासाठी आम्ही ही बैठक योजली होती. आता याच्यामध्ये गावं कुठली प्रस्तावित करण्यात आलेली आहेत आणि आधीची किती? आधीची 10 गावं ही झालेली आहेत. त्याच्यात मराठवाड्यातली 3 जिल्ह्यांमधली गावं आहेत. जसं परभणी आहे, हिंगोली आहे आणि नांदेड आहे. तर हिंगोलीमधलं शेलमोहा गाव आहे, गंगाखेड तालुक्यातलं. नांदेडमध्ये किनवटमध्ये भंडारवाडी आहे आणि परभणी जिल्ह्यात काकडदाबा, औंढा नागनाथ तालुक्यातलं आहे. ही मराठवाड्यातली 3 जिल्ह्यातली गावं पहिल्या टप्प्यात आहेत. दुसऱ्या टप्प्यात आम्ही संभाजीनगरमधलं प्रस्तावित गावं 3 केलेत. त्यातलं एक गाव आम्ही निवडणार. त्यातली गंगापूर तालुक्यातली सावखेडा आणि बोरोले अशी 2 गावं आहेत आणि सिल्लोड तालुक्यातलं जांभई गाव. या 3 गावांचं सर्वेक्षण करून त्यातलं एक गाव पुढच्या काळात आम्ही निवडणार आहोत. त्यामुळे ही प्रक्रिया सगळी सुरू झालेली आहे सर्वेक्षणाची. आणि आणखीन एक सांगण्याचा मुद्दा की या सगळ्या मधाच्या गावासाठी प्रत्येक गावाला 54 लाख रुपयांचा निधी आपण उपलब्ध करून देणार आहोत सरकारच्या वतीने. आत्ता 10 गावांमध्ये जे अर्धं काम झालेलं आहे ते 350 मधपाडांना आम्ही प्रशिक्षण दिलेलं आहे आणि तिथे मधपेट्यांचं वाटपसुद्धा केलेलं आहे. तर पुढच्या काळात पावसाळा संपला की वसाहतींचं वाटप आम्ही तिथे करू. मधुबन तिथे प्रत्येक गावात तयार होईल. एक माहिती दालन केंद्र तयार होईल आणि लोकांना तिकडे सेंद्रिय मध मिळेल. एक सेल्फी पॉईंट त्या गावात असेल, एक कमान असेल. तर अशा प्रकारचं एकूण सगळ्या गावाचं एक रूप मधाच्या गावामुळे हे पालटणार आहे आणि त्याला एक रोजगार उत्पन्न होणार आहेत आणि त्या गावाची आर्थिक प्रगतीसुद्धा होणार आहे. त्यामुळे एक मधाच्या गावाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प, एक उपक्रम आमच्या मंडळाने हाती घेतलेला आहे. तर त्याही उपक्रमाची चर्चा आम्ही या बैठकीत केली. आणि CMEGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, या कार्यक्रमांतर्गत पुढच्या काळात म्हणजे पुढच्या वर्षभरात 10,000 लाभार्थींना याचा लाभ मिळेल असे प्रयत्न आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. आणि खादीचा जो मुख्य विषय आहे की खादी संस्थांना पुन्हा बळकट करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील आहोत आणि सरकारकडे, शासनाकडे अनुदान त्यांना मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. 10 कोटी रुपये शासनाने आम्हाला द्यावेत असा एक प्रस्तावसुद्धा आम्ही तयार केलेला आहे की त्यातनं ज्या महाराष्ट्रातल्या खादी संस्था ज्या कार्यरत आहेत, चांगलं काम करतात, त्यांना एक पाठबळ मिळेल. तर ही चर्चा आम्ही या बैठकीत केली. आता खादी संस्थांचा विषय, कारण तुमचा तो मेन स्ट्रीमचा विषय आहे, काय अवस्था आहे राज्यातली? किती संस्था आहेत आणि काय त्याची स्थिती आहे सध्या? राज्यात जेव्हा पूर्ण एकेकाळी चांगल्या पद्धतीत काम चालू होतं त्यावेळेला महाराष्ट्रात 72 संस्था काम करत होत्या पूर्ण. आज प्रत्यक्ष काम करणाऱ्या संस्था फारच कमी आहेत.
15 संस्था जवळजवळ आहेत आज ज्या प्रत्यक्ष कार्यरत आहेत आणि ज्यांच्याकडे काही ना काही चांगलं उत्पादन होते. अशा आज 15च संस्था आहेत. बाकी आणखीन प्रत्येक जिल्ह्यात एक संस्था सुरू व्हावी असे प्रयत्नशील होत, पण आपण त्याला म्हणावं तसं अजून यश मिळत नाही. कारण सर्वांचा प्रश्न अनुदानाचाच असतो. कारण खादीचा कपडा, त्या चरख्यावर सगळं विणणं, तो लागणारा वेळ, ती मजुरी, हा सगळा विषय जर लक्षात घेतला तर अनुदान दिल्याशिवाय त्याला बळकटी येणार नाही. काय नेमकी म्हणजे अनुदानाची स्थिती आहे, सरकारची साथ जी आहे ती किती मिळते आहे आतापर्यंत? नाही, 2009पर्यंत महाराष्ट्र शासन हे अनुदान देत होतं. 2010 पासून काही तांत्रिक कारणांमुळे अनुदान ते बंद करण्यात आलं. त्या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही सुरुवातीच्या काळात 10 कोटी रुपये अनुदान मिळावं संस्था आहे त्या संस्थांना टिकण्यासाठी. म्हणजे या 15-20 ज्या संस्था आहेत, या संस्था पहिल्या टप्प्यात आपण सुरू चांगल्या पद्धतीत सशक्त करण्यासाठी आपण 10 कोटींचंच अनुदान आता सध्या मागितलेलं आहे. आणि सरकार याच्यात सकारात्मकता सरकारने दर्शवलेली आहे, प्रथम दर्शवली. आणि त्याच्यात पुढच्या काळात आम्ही नक्की प्रयत्न करून. आज जी बैठक झाली, काय नेमका बैठकीचा उद्देश होता आणि काय त्याचा आउटकम आलं आहे? महाराष्ट्रातल्या आमच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे प्रत्येक जिल्ह्याचे जे ग्रामोद्योग अधिकारी आहेत, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आणि मधाच्या क्षेत्रात काम करणारे मधुक्षेत्रिक, मधनिरीक्षक, अशा सगळ्यांची एक आढावा बैठक आणि योजना बैठक अशी आमची 2 दिवस इथे झाली. दोन्ही मिळून 75 उपस्थिती या सगळ्या बैठकीला होती. आणि या बैठकीत 3 विषय प्रामुख्याने झाले. एक, ज्या योजना आमच्या मंडळामार्फत राबवल्या जातात रोजगार निर्मितीसाठी, अशा 3 योजना आहेत. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना. या 3 योजनांची कार्यवाही